नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आहे रविवार, तर आज घरातल्या सगळ्यांची फरमाईश आल्या कोल्हापुरी पांढरा रस्सा कर। तर चला पाहूया कोल्हापुरी पांढरा रस्सा करण्याची रेसिपी। चला मैत्रिणींनो, कोल्हापुरी पांढरा रस्सा करण्यासाठी काय काय लागते साहित्य ते पाहूया। घेतलेलं आहे आणि अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, 1 वाटी कांदा घेतलेला आहे, तेल घेतलेलं 1 वाटी, मगज बी घेतलेले आहेत, नंतर थोडीशी खसखस घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, तीळ घेतलेला आहे, खडा मसाला घेतलेला आहे, काजू थोडेसे भिजवून घेतलेले आहेत, लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि आलं घेतलेलं आहे। मी बाहेरून विकत आणण्यापेक्षा पाकिट घरगुती मसाला वापरून पांढरा रस्सा करणार आहे। चला सर्वप्रथम आपण या अर्धा किलो मटणामध्ये थोडंसं मीठ घालायचं। इथं हळदीचा वापर करायचा नाही कारण आपल्याला पांढरा रस्सा करायचा आहे। आता मीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं आणि एक 10 मिनिट मुरण्यासाठी ठेवायचं। आता मटण फोडणीसाठी आपल्याला लसूण आणि आलं लागणार आहे, तर त्याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया आणि मग मटण फोड आलं लसूणची पेस्ट बारीक करून घेऊया। चला आलं लसूण बारीक करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपण कुकर पण गॅसवर ठेवलेला आहे आणि कुकर चांगला तापलेला आहे। त्यात आपण तेल घालूया। तेल चांगलं कडलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हा लसूण घालूया। लसूण चांगला भाजत आला की आपण हा कांदा आहे तो पण घालून घ्यायचा आणि चांगला भाजून घ्यायचा। कांदा चांगला भाजलेला आहे, त्यामध्ये आता आपण हे मटण घालून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे। तेलातच आपण वाफण्यासाठी ठेवायचं 5-10 मिनिट। त्यानंतर आपण त्यावर असं ताट ठेवायचं आणि पाणी थोडंसं घालायचं, लागेल तसं पाणी घालून आपण मटणाचा रस्सा करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण नारळ फोडून घेऊया। अशा पद्धतीने नारळ फोडून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण खोबरं काढून घ्यायचं आहे। खोबरं अशा पद्धतीने काढा किंवा खिसणीने खिसून घेतलं तरी चालेल। ओके, पाणी गरम झालेलं आहे, ते आता आपण ओतून घेऊया आणि दुसरं पाणी त्यात घालायचं आहे। आता दुसरं पाणी घालायचं आहे आणि तुम्हाला आपल्याला केवढा लागेल तेवढा रस्सा करून घ्यायचा आहे। चला आता तीळ आणि मगज बी आणि खसखस घेतलेलं आहे, हे हलकेसे गरम करून घ्यायचं। त्याची बारीक पेस्ट करायची आपल्याला, त्यामुळे थोडंसंच गरम करून घेऊया। ते चांगले भाजलेले आहेत, त्यात आपण मगज बी घालूया आणि ही खसखस पण घालूया आणि गरम करून घेऊया। भाजून झालेलं आहे, ते पण मिक्सर मध्ये घालून घ्यायचे आणि हे भाजलेले ते मगज बी खसखस याची आपण पेस्ट करून घेऊया।
तीळ, खसखस, मगज बी आणि काजूची अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. ते एका भांड्यात काढून घेऊया. आता खोबरं घालूया मिक्सरच्या भांड्यात आणि बारीक करून घेऊया. यात थोडं पाणी घालूया आणि बारीक करून घेऊया. तेल घ्यायचं, त्यावर चाळण ठेवायची आणि त्यानंतर आपल्याकडे पांढरं कापड असेल ते घालायचं या चाळणीत आणि ह्या खोबऱ्याचा केलेला रस आहे तो यात असा गाळून घ्यायचा घालून. अशा पद्धतीने हे खोबरं घालायचं आणि गाळून घ्यायचं. असं सर्व खोबरं बारीक करून घेऊया आणि खोबऱ्याचं रस काढून घेऊया. नारळ बारीक करून त्याचं असं दूध काढून घ्यायचं. मटण पण शिजलेलं आहे आणि पांढरा स्टॉक पण तयार झालेला आहे, तो आपण एका पातेल्यात काढून घेऊया. तेल चांगलं कडलेलं आहे, त्यामध्ये सर्वप्रथम आपण तमालपत्री घालायचं आहे. त्यानंतर खडे मसाले घालायचे आहे, दालचिनी घालायचं आहे, फूल घालायचं आहे, जिरं घालायचं आहे, जिरं घालायचं आहे, मिरं घालायचं आहे आणि त्यानंतर या लाल मिरच्या त्या पण घालायच्या आणि मस्त असं हलवून घ्यायचं. त्यानंतर आपण तीळ, खसखस, काजू बारीक केलेले त्याची पेस्ट पण घालायची यात आणि गरम करून घ्यायचे. असं तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं. त्यानंतर हा मटणाचा स्टॉक आहे तो घालून घ्यायचा. त्यात मटणाच्या पण फोडी घालायच्या 2-4, म्हणजे चव चांगली येईल. आणि हे हलवत राहायचं, असं सोडायचं नाही, कारण गरम करताना फुटण्याची शक्यता असते. आता आपण मटणाचा रस्सा घातलाय, त्यानंतर हे नारळाचं दूध पण घालायचं आणि मस्त हलवत राहायचं. हे नारळाचं दूध आहे ते शिजोपर्यंत आपण 5-10 मिनिट असं बारीक गॅसवरच शिजवून. आता मटणाचा स्टॉक घातलेला आहे, आपण नारळाचं दूध घातलेलं आहे. आधी आपण मटण शिजवताना मीठ घातलेलं, त्यामुळं आपण थोडंसंच मीठ टाकायचं चव बघून नंतर आणि घालायचं. 5-10 मिनिट आपण हा रस्सा केल्यानंतर, पांढरा रस्सा केल्यानंतर उकळी येऊ द्यायची नाही, कारण फुटण्याची शक्यता असते. असं सारखं हलवतच राहायचं. रस्सा तयार होईपर्यंत आपण ह्याला हलवतच राहायचं. चला मैत्रिणींनो, पांढरा रस्सा शिजलेला आहे बघा. असा हलवत राहिल्यावर जरा सुद्धा फुटलेला नाही, एकदम मस्त झालेला आहे बघा, व्यवस्थित झालेला आहे. आपण रस्सा करताना तिथनं हलायचंच नाही, हलवतच राहायचं बघा. मस्त झालेला आहे. हॉटेल टाईप कोल्हापुरी पांढरा रस्सा तयार झालेला आहे. आपण घरच्याच साहित्यात हा पांढरा रस्सा करू शकतो, पाकिट नाही विकत आणलं तरी चालेल. चला तर मस्त पांढरा रस्सा तयार झालेला आहे. ते आपण एका पातेल्यात काढून घेऊया. चला मिरची घालू का? नाही थांबा की, मिरची दिसत नाहीतली. मैत्रिणींनो, तुम्हाला कोल्हापुरी पांढरा रस्स्याची रेसिपी कशी काय वाटली तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुढच्या एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.